श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की दादा स्वामींची नित्यसेवा कशी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करायची असेल तर तुमच्याकडे स्वामी समर्थ सारामृताचा जो ग्रंथ आहे तो असायला हवा. त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जशी देवांची पूजा करतो तशीच आपल्याला स्वामींची पण पूजा करायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ सारामृतामधले क्रमशः 3 अध्याय वाचायचे रोज. म्हणजे जर तुम्ही आज पहिला, दुसरा आणि तिसरा वाचलात तर उद्या तुम्ही 4था, 5वा आणि 6वा आणि परवा तुम्ही 7वा, 8वा आणि 9वा असे क्रमशः 3 अध्याय वाचायचे. त्याच्यानंतर तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे, म्हणजे नामस्मरण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. ही झाली आपली नित्यसेवा. पण ह्या पलीकडे अजून एक सांगेन की ही जी तुम्ही सेवा करताय ती मनापासून असायला हवी. तुमच्या अंतःकरणामधून तुम्ही स्वामींना हाक द्यायला हवी. तुम्ही जी सेवा करताय ती स्वामींच्यापर्यंत पोचायला हवी. तरच कुठेतरी स्वामी महाराज तुमच्या मदतीला धावून येतात आणि ती मनापासून सेवा असायला हवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.